जय हिंद सर. जय हिंद. अजय, मी तिथल्या लोकल ऑफिसरशी बोललो होतो. हो सर, त्यांचा आणि आमचा कॉन्टॅक्ट झाला. गुड. मग त्यांच्याकडनं काही माहिती मिळाली का? सर, आम्ही त्यांनी दिलेल्या पत्त्यांवर आणि नावांवर आम्ही इन्व्हेस्टिगेट केलं. सर, आम्हाला राणी सरदेसाईंचे आई वडील भेटले. हो, दॅट्स ग्रेट. येस सर. सर, आणि आम्हाला त्यांच्याकडून जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे ती खूपच शॉकिंग आहे. अच्छा. सर, आम्हाला अजून थोडा वेळ द्या. या गावात राणी सरदेसाईंच्या नावावर अजून कुठली केस रजिस्टर्ड आहे का हे जर आम्ही चेक करतो. शुअर शुअर, टेक युअर ओन टाइम. नो प्रॉब्लेम. जय हिंद. जय हिंद सर. मॅडम चिडतील असं काही करू नकोस आता. अजून असं जेलमध्ये असल्यासारखं किती दिवस राहायचंय मी शरद? थोडेच दिवस गे. कशावरून? म्हणजे निघेल काहीतरी मार्ग. धीर धर जरा. काय सकाळी सकाळी उद्धार चाललाय का माझा? ए संगीता, हस ना जरा. हा, हसला चेहरा घेऊन माझ्या समोर यायचं नाही, कळलं तुला? ब्रेकफास्टला काय केलंय? करते काहीतरी. आत्ता करणार आहेस? मी इथे आल्यानंतर मला मिळणारच नाही का ब्रेकफास्ट वेळेवर? काय यांच्याकडे तरी बातमी चांगली मिळू दे, नाही तर तुमच्या दोघांची काही खैर नाही. बोला वाघमारे. गुड मॉर्निंग मॅडम. आज काय म्हणणं आहे तुमचं? अरे सॉरी सॉरी, आज काय मॅडमचा मूड काय ठीक दिसत नाही बा. नाही, आता तुम्हाला प्रॉपर्टी मधनं पुन्हा किती टक्के द्यायचे हे डिस्कस करण्याचा मूड नाहीये माझा. अहो मॅडम, कशाला उगाच तुम्ही जुनं काढताय आता? मग नवीन काहीतरी सांगा. मॅडम, तुम्ही आज काय करताय? का सिनेमाला घेऊन जाताय? तुम्हाला चालणार असेल तर चला की, अख्खं थिएटर बुक करू आपण. मुद्द्याचं बोला. आज पार्टीला घेऊ नका तुमच्याकडं कंपनीची डील करायला. काय आज पार्टी? ए शरद, एसी लाव जरा. काय म्हणाला तुम्ही? पार्टीला घेऊन येताय डील करण्यासाठी? नका नका, राहू द्या आता, बघू उद्या परवा. तुमची तब्येत बरी नाही ना? हो, काय गरीबाची चेष्टा करताय का? हा, या या तुम्ही या. जेवायला येता का? असू द्या असू द्या, आता नको. बघू डील झाल्या मग करू ना, खाणं पिणं आणि सगळंच. बरं बरं, तुम्ही या, मी वाट बघते. सगळी तयारी करून ठेवते. हा हो मॅडम, उगा बांगल्याला लाइटिंग बिल्टिंग नका करू. हा, पार्टीला वाटायचं की आपलं लय गाई म्हणून. नाही नाही, या तुम्ही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय? तिची पटला काय ती का? मला माहिती. आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.